हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. झाला का तुमचा चहा पाणी? तर बानू बघा आंघोळ फिंगोळ गार पाण्याने घातली, गरम पाण्याने घातली की काय होतं माहिती का, त्याला उन्हाळा लागती, धगधग होत आहे. म्हणून बानूला आंघोळ घालून बाहेर खाटावरती झोपवली, सावली येते तोपर्यंत. तर बानू आजारी पडली पूर्णपैकी, दिसतंय का? तर आजारी काय पडली असं तापण, तिचा हातपायाचा तिच्या गळाटा झालाय. बाबानं म्हणलं चला दाखवा भावा बहिणींना. वरी बघते झाड हलतंय ती. 2 दिवस झाला तिचा EM काय घेतलाच नाही. लय कटाळा आलाय, मला पण कटाळा आलाय दुनियाचा. बसते इथं, ऊन लय चमकते बाहेर. ऊन एवढं पावसाळा आहे का उन्हाळा आहे तीच कळत नाही. आता म्हणते ती बाई, आता पाऊस पडला तर पाऊस पडण्याची शक्यता लईच कमी आहे. 3 वर्ष झालं कंप्लीट दुष्काळ पडल्यासारखा झालं, नसतं काही सुद्धा राहणार नाही, काही सुद्धा. तर ताई आमची आली. ताई कोणची तुम्हाला दाखवते मी. ताई इकडे. त्या दिवशी हिला तर ओळखतच असाल तुम्ही. तुझं नाव काय? तिचं नाव दिव्या आहे, पण तिला ताईच म्हणतात. तर आंबा बघा, खोकला आले तरी आंबा चिरणं चाललंय. तर आंबा बघू इकडं, तुमच्या इकडं आहेत का असा आंबा? ही लय गोड आंबा आहे, लय म्हणजे लयच गोड आहे ना. मला तर वासच घेऊन खाऊ वाटतो. तर डाळीची आमटी केली ना तर त्यासोबत ही एकदम भारी लागते, फंटास्टिक. तर मला तर लय आवडतं, पण खोकला येतो म्हणून खायला पण भ्या वाटतंय. तर हो का चाललंय तिचं चिरणं, हात चिरचिर बाई बोट. मास काढते नको बाया मला सकाळ डोकं दुखायला. तर तिला आणली या उन्हाळा सुट्टीमुळं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तर ते आहे 7वीला, ही 8वीला गेली आता, आहे ना. 8वीला गेली आता ती. तर तिला आणली उन्हाळा सुट्टीला. मला तर असं धापा भरल्यासारखंच झालंय, खायला मुश्किल झालंय, खायला लय अवघड आहे. सांगाल तेवढं कमीच आहे. तर जाऊ द्या, आपलं काय रोजच मड, त्याला कोण रड. शेण सुद्धा काय देईना ती गुरं, हागना ती सुद्धा गुरं शेण देईना म्हणून, हागना ती म्हणून आम्हाला सारवायला सुद्धा शेण नाही. त्यांनाच खायला नाही तर हाकतेली कुठनं. आता आपल्यासारखं तरी इकून तिकून मागून फिकून खाताय, पण त्यांच्यासारखी जिथं गवत असेल तिथंच खाणार ना, नंतर काय वाळला पाचुटा खातेली. लयच अवघड झालंय. चित्रापांचं खरंच लय अवघड झालंय. चिमणी कावळा ह्यांचं लयच अवघड झालंय. तर आपल्यासारखं काय आपण पाणी हाताने घेऊन पिऊ शकतोय? त्या गुरांना जेव्हा दाखवल तेव्हाच उन्हात तळत्यात. आपण घडीभर ऊन लागलं तर सावलीला बसतोय, आणि तिथं सावली नाही पटली तर दुसऱ्या सावलीला बसतोय. म्हणजे जिथं गार असेल तिथं बसतोय. नाहीतर कार्प ओलं करायचं पाण्यात भिजवून, नाही तर आपण गार पाण्याने आंघोळ करायची. त्या बिचाऱ्यांना कोण आंघोळ घालायचं या? लय अवघड आहे खरंच. विचार केला तर या जीवनाचा खरंच लय अवघड आहे गोष्टी. तर तुम्ही मला म्हणता आता ताई तू ही कशा विषय काढायला लागली, तर मला आठवलं म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. कसं आहे माहितीये का, आपण जे बोलतो तेच होत असतं या, बरोबर आहे का नाही. मला पण बरं वाटत नाही, आईला पण बरं वाटत नाही, तरी स्वयंपाक चालूच आहे तिचा. पण काय करणार आता, 1 रुपया नाही माझ्याकडे. जायचंय आज कामाला. 2 दिवस माझं कामाचं भरलंय. आता बघू आज गेलं तर तेवढंच पैसे आले तर बाजार तरी होईल. लय अवघड आहे. आणि डोक्यात तर इतका घामुळे आले त्या का नाही, नुसतं चणचण असं वाटतं की वाच आहे त्या खंडीवर. लय अवघड आहे. तर बानू पडली आजारी.
टेन्शन आले. बाकी सगळे पडले तरी काय हरकत वाटत नाही, पण बानूचं लय अवघड आहे. तिला उन्हाळा सहन होय नाही, अजिबातच होय नाही बिलकुलच. तर बानूला औषधं पण आणायची ती. आलता राधाबाईचा फोन, चला म्हणली कामाला, नाहीतर बाया भरल्या ना लय वांदा आहे. एकतर बाया उड्यावर उड्या, सावलीला काम असल्यामुळं का नाही हे करते त्या. आणि तिथं परवानगी पण नाही मोबाईल हे काढाय हेड्याव काढायला. तर कामाला जायचंय मला, चला कपडे राहिलेत, कपडे धुवून टाकते मी. तर नक्कीच हेड्याव आवडला असलं तर लाईक करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तर कमेंट अशा भारी येतात, आनंद झाला मला. काही कमेंट होत्या मागच्या की थोडंसं दुःख होत होतं, म्हणजे त्यांना काय वाटत होतं की माझं दुःख सारावं, पण त्या गोष्टीचं मला वाईट वाटत होतं. तर काय हरकत नाही, बोलणारे असावं लागतात, तेव्हा तर आपलं डोळं आणि कान उघडतात. तर बाय सगळ्यांना.